अरे बाप मित्रा हो, एवढे मोठे गांजेचे झाड तुम्ही जिंदगीत पाहिले नसते कुठं. हा, इथं गांजेचे झाड कसे उगले आणि काय उगले किती आता काय म्हणतात त्याला, आता वर्षालाच माहित आता. पण हे गांजेचे झाडच आहे का नेमकं काय एकदा मी तुम्हाला आहे ना बॅक कॅमेऱ्याने दाखवतो की हे काय नेमकं. मित्र मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही. हा, इतके कुठे गांजेचे झाड उगत राहते का? अरे बाप रे बाप. पहा मित्र, नुसतं शेती खेती काय म्हणते शेती केल्यासारखं झालं ना खेळ हो. तुरीच्या झाडासारखे तर झाडं उगले मित्र. हे पाणी किती उंच उंच आहे, हे बघ किती खोल आहे. कम से कम 2-2 फुटाचे झाड आहे मित्र हे. हा, गांजेच आहे ने कसं ते पानाचा आकार गिकार, हा त्याची हाईट. तर मग इकडं पण आहे, तुम्हाला अजून दाखवतो का. हे बघ, याला ठळक पाहतोय माझं. याला जरा कसं तिला जरा अडचण जास्त आहे, त्याच्यामुळे त्याला दाखवतो मी. याला पाहतोय याची लागवड पहा अशीच राहते का गांजाच्या झाडाची. हा, अशीच येते का त्याला इथून अशी. डांगळा पहा एकदा तुम्ही. काय मित्र मला सांगा बरं, तुम्ही खरंच सांगा. जो कोणी गांजा पिणारा असेल किंवा मग जो कोणी गांजाची ज्याला पारक असेल तो सांगा मला बरोबर की नेमकं हे झाड आहे काय याचं. हा, आणि एक नाही मित्र, या बा किती सारी इथं. हे बा पुरं एवढ्या जाग्यामध्ये असं वाटतं का कोणीतरी ना आणून इथं लावलंय. हा, आणि त्याची तसं चोरून चोरून जसं का शेती करणं चालली, किंवा मग इथं कोणीतरी लपून येतात आणि पेतेत. आणि प्यायच्या टायमाला इथं ते बिया फेकल्या आणि ते फेकल्याच्या नंतर पावसामध्ये त्या उगल्या, असं काही ते धरून चाला. बरोबर आहे की नाही. त्या पण आता इकडं पाहा तुम्ही किती तमाशा आता येऊ या गवतात. पाहा आता इकडे गवत आहे बरं का मित्र. हे असं काही प्रॉपर म्हणजे असं काही स्पेशल याला लावेल नाही इथं. पण एवढ्या जागेत त्या बिया कोणीतरी आणून फेकल्या होत्या म्हणा आणि त्या उगल्या. आता इथं कसं आहे माहिती आहे का, चिचू गाठायचं आहे म्हणून मी आतमध्ये जाऊन दाखवणार नाही तुम्हाला. मला भेव वाटतं बाबा. पण हाईट मात्र मित्र हे बघा किती येते, किती लंबाली येते दिसतं तुम्हाला. 2 फुटाच्या वर. हा, आणि पुढे इथून तिथून सगळं ये पहा इकडून पण. हा, काय मित्र हो नेमकं म्हणजे ऑटोमॅटिक निसर्गाचं काय हे उगलंय का काय होय, कसं काय उगलंय मला काय समजा नाही नेमकं धोरण. हा, आलं लागवड झाली आधी, ऑटोमॅटिकच लागवड झाली मित्र होई. आता काट्याचं हे मित्र इकडं सरपडा सुरपाड्याला राहतात. मी तुम्हाला दाखवू राहिलो पा. इथं काही थोडंफार झाडं आलेत. हे बा याला पाहतो मी आता. इकडं पण आहे, इथून पण ठीकचा ठीकच असा गंजचा गंज आहे. ते चारा कसा बकऱ्याला ते लोक ते घास लावते तसं घास उगल्यासारखं आहे ना, कसं दाट गरगट आहे. हा, इकडे असं आहे बा. इकडे का टमाट्या टोमाट्या उगलंय. पण बाकी मात्र पाहिलं तुम्ही काय पुरा राऊंड दाखवला बा मित्र मी तुम्हाला. पुरा राऊंड पहा आहे का, कसा कसा वाटाचा वाटा आला एकदम आहे ना, दाट गरगट एकदम. तर मित्र हो, आता या बा मी याचा आहे ना एक डांगळा आहे ना तोडून तुम्हाला दाखवतो नेमकं काय भानगडे आहे ना, आपल्याला कळलं पाहिजे कशाचं झाड आहे. आता मला सांगा तुम्ही काय आहे नेमकं हे गांजाचं झाड. बाप रे बाप, हे इतकं सारं इतका किती उगलंय मित्र हे. हा, गांजाच आहे ना, 100% गांजाच वाटतो मित्र हो, गांजाची. हो, आता हा व्हिडिओ पाहिन हा कधी व्हायरल झाला, आता इथं पोलिसांनी यावं आणि पडताळणी करावं. पण त्या रोजी साहेब लोक आले राव, मेन गेट खोलला होता हा आणि इथून प्रवेश केला. त्याला कदाचित दिसला असं नाही, तर त्याला कळलं नाही झाडं काय याची नेमकी. इथूनच एंट्री बा त्याची. हा दरवाजा आहे ना पाठीमागे जातो आणि इथून आतमध्ये प्रवेश करतात. आणि समोरच होतं मग ते 4-5 साहेब लोक आले तिथे. ते ना मग पाहिलं असं नाही, कळलं नाही की काय याचं झाड आहे म्हणून. मला काय समजा नाही, तर त्याला कळलंच नाही का नेमकं हायच नाही दुसरं जे काही काय मित्र होई. आता मला सांगा कमेंटमध्ये गांजाचे का गांजासारखं दुसरं झाड आहे. ओके ठीक आहे चालेल मग. जय हिंद जय महाराष्ट्र.